महाराष्ट्राचं राजकारण एका बाजूला आहे, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाची बाब आहे ती राज्याच्या आर्थिक स्थितीची। आणि या निमित्तानं अजित पवारांचं वक्तव्य समोर येत आहे। ते म्हणतात की राज्याची आर्थिक स्थिती कमकुवत आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि अनेकदा राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे अजित पवार यांच्याकडून हे वक्तव्य झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर ही कबुली अर्थमंत्री अजित पवारांनी दिलेली आहे। अजित पवार काय म्हणाले ते आपण आता पटकन पाहणार आहोत। अजित पवार यांचं वक्तव्य नागपुरात पोहोचल्यानंतरचं आहे। ते म्हणतात, राज्य सरकारची आर्थिक पातळीवर ओढाताण होतीये, हे खरं आहे। आर्थिक गाडी लवकरच रुळावर आणण्यासाठी अर्थ विभाग म्हणजे त्यांचा विभाग प्रयत्नशील आहे, असा त्यांनी दावा केला। येत्या आठवड्यामध्ये महसूल देणाऱ्या खात्यांची एक बैठक बोलवण्यात येईल, असं आश्वासन अजित पवारांनी दिलंय। अजित पवार म्हणतात, राज्य उत्पादन शुल्क, महसूल, सहकार तसंच वस्तू आणि सेवा कर खात्यांच्या बैठका घेतल्या जातील। अजित पवारांचं हे वक्तव्य नागपुरात पोहोचल्यावर आलेलं आहे। गेले काही दिवस ते आपल्या मुलाच्या लग्नाच्या धामधुमीमध्ये व्यस्त होते। हा विषय समजून घेण्यासाठी बरंचसं तांत्रिक जरी असलं तरी पण आपल्याला लक्षपूर्वक पाहावं लागेल की नक्की महाराष्ट्राची आर्थिक स्थिती कुठे कशी विस्कटू शकते। आर्थिक वर्ष 2025-26 साठी PRS संस्थेने दिलेल्या अहवालानुसार माहिती येते की राज्याचं सकल उत्पन्न 49,039,355 कोटी रुपये इतकं आहे। महाराष्ट्राचा सध्या महसुली खर्च 8% आहे, तर भांडवली खर्च 11% आहे। राज्याची वित्तीय तूट ही उत्पन्न आणि खर्च याच्या समीकरणानंतर 1,36,235 कोटी रुपये आहे। महाराष्ट्रावर सध्या 9,32,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे, असंही समोर येत आहे। उत्पन्नातील 57,556 कोटी रुपये हे राज्य सरकारला कर्ज परतफेडीच्या व्याजापोटी द्यावे लागतात।